युद्ध अमेरिकेत सीमेवर आलं तरीही मोदी शांतच. भारतात पाहुणे म्हणून आलेल्या सैनिकांचे आणि जहाजांचं रक्षण करू शकले नाही. नेमकं काय घडलंय आपण या व्हिडिओमधून पाहूयात. हिंद महासागराच्या शांत दिसणाऱ्या निळ्या पाण्यात अचानक अशी घटना घडली की तिचे पडसाद थेट जगाच्या राजकारणात उमटू लागले. मध्यपूर्वेत आधीच इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढलेला असताना आता या संघर्षाची सावली भारताच्या आसपासच्या समुद्रापर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. कारण ज्या इराणच्या युद्धनौकेचं काही दिवसांपूर्वी भारतात स्वागत झालं होतं, ज्या जहाजानं भारतीय नौदलाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भाग घेतला होता, त्याच जहाजावर परतीच्या प्रवासात अमेरिकेनं टॉर्पिडो हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 4 मार्चला हिंद महासागरात ही घटना घडली. इराणच्या नौदलातील आधुनिक युद्धनौका IRIS देना भारतातून परत इराणकडे जात होती. काही दिवसांपूर्वीच ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आयोजित केलेल्या मोठ्या नौदल कार्यक्रमात सहभागी झाली होती. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आणि मिलन नेव्हल एक्सरसाइज सारख्या कार्यक्रमांमध्ये जगभरातील अनेक देशांची जहाजे सहभागी झाली होती. या कार्यक्रमांचा उद्देश होता समुद्री सहकार्य वाढवणं आणि हिंद महासागरात शांततेचा संदेश देणं. अमेरिका, रशिया आणि इराणसारखे देशही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे वातावरण पूर्णपणे मैत्रीचं होतं. पण या मैत्रीपूर्ण वातावरणानंतर काही दिवसातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. इराणचं हे जहाज भारतातून परत जात असताना श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्री मार्गातून पुढे जात होतं. हा मार्ग सामान्यतः सुरक्षित मानला जातो. पण समुद्राच्या खोल पाण्यात त्यावेळी अमेरिकेची एक पाणबुडी या जहाजाचा मागोवा घेत होती. अचानक त्या पाणबुडीमधून टॉर्पिडो सोडण्यात आला. टॉर्पिडो म्हणजे समुद्राखालून लक्ष्यावर झेपावणारं घातक शस्त्र. काही सेकंदातच तो टॉर्पिडो इराणच्या युद्धनौकेला धडकला आणि त्यानंतर झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की जहाज अक्षरशः हादरलं. काही मिनिटातच जहाज डगमगायला लागलं. क्रू मेंबर्सनी तातडीचा डिस्ट्रेस सिग्नल पाठवला. श्रीलंकेच्या नौदलानं तातडीनं बचाव मोहीम सुरू केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या जहाजावर सुमारे 180 नौसैनिक होते. त्यापैकी अनेक जणांचा मृत्यू झाला. काही जणांना वाचवण्यात आलं आणि त्यांना श्रीलंकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारे टॉर्पिडो हल्ला करून एखाद्या देशाची युद्धनौका बुडवण्याची घटना फार क्वचित घडली आहे. अमेरिकेनं या कारवाईचं समर्थन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इराणची ही युद्धनौका त्यांच्या दृष्टीनं धोका होती. त्यामुळे इराणची लष्करी ताकद कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पण अनेक तज्ज्ञ या स्पष्टीकरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. कारण हे जहाज त्यावेळी युद्धात सहभागी नव्हतं. ते एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातून परत जात होतं. यामुळे भारताची भूमिका देखील चर्चेत आली आहे. कारण हे जहाज भारतात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालं होतं. आज मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष आता समुद्रापर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. जर हा संघर्ष वाढत गेला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. आणि म्हणूनच आज एक मोठा प्रश्न विचारला जात आहे. हिंद महासागरात झालेला हा हल्ला केवळ एक लष्करी कारवाई आहे का, की भविष्यात येणाऱ्या मोठ्या संघर्षाची ही पहिली सावली आहे? तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेनं इराणच्या जहाजावर असा हल्ला करणं योग्य होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.